नमस्कार मित्रांनो, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत एकदम खमंग, चविष्ट आणि कुरकुरीत अशी कांदा भजी. पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे आता चहासोबत खायला कांदा भजी एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर कांदा भजी बनवण्यासाठी मी इथे 2 कांदे घेतले आहेत, 3 मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत आणि 4 मिरच्या तळून घेणार आहोत आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर आता कांदा आपण उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेणार आहोत. कांदा एकदम पातळ अशा स्लाइसमध्ये कट करायचा आहे, जेणेकरून आपली भजी एकदम कुरकुरीत होतात. आणि कांदा अशा प्रकारे चिरून घ्यायचा आहे. तर कांदा अशा प्रकारे सर्व कांदे आपण चिरून घेणार आहोत आणि बघा या साईजमध्ये आपण कांदा चिरून घ्यायचा आहे, जेणेकरून मस्त असा कुरकुरीत भजी तयार होतील. आता इथे आपण कांद्याच्या सगळ्या लेयर्स काढून घेणार आहोत, सर्व बाजूला करून घ्यायचं आहे. आता आपण मिरच्या अशा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेणार आहोत. मिरच्या चांगल्या चिरून झाल्या की आता कोथिंबीर ही आपण एकदम बारीक चिरून घ्यायची आहे. कोथिंबीर चांगली चिरून झाली की ते आपण सर्व कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आपण कांद्याचे सगळ्या स्लाइस वेगवेगळ्या केलेल्या आहेत. आता त्यामध्ये 1 चमचा ओवा घालून घ्यायचा आहे. ओवा असा हातावर घेऊन चांगला चोळून त्यामध्ये घालून घ्यायचा, त्यामुळे भज्याला एकदम मस्त अशी टेस्ट येते. नंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालणार आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे. तर तुम्ही चवीनुसार आणि तुमच्या भज्याला घेतलेल्या कांद्याच्या क्वांटिटीनुसार तुम्ही त्यामध्ये मीठ आणि तिखट घालू शकता. आता याला चांगलं मिक्स करून घेऊया. असं मिक्स केल्याने कांद्याला चांगलं पाणी सुटलं जातं. नंतर आता आपण त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालून घेणार आहोत. तर तुम्ही बेसन पीठ तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. अशा प्रकारे आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ चांगलं मिक्स झालं पाहिजे. नंतर पीठ चांगलं मिक्स झालं की त्याला आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत, कारण याला कांद्याला चांगलं पाणी सुटतं. स्वतःच्या पाण्यानेच आपण भजे चांगलं भिजलं जातं. बघा तुम्ही पीठ किती मस्त भिजलेलं आहे. आता यामध्ये आपण 1 पिंच सोडा घालून घेणार आहोत. तर इथे खायचा सोडा यामध्ये आपण घालून घ्यायचा आहे. तर 1 पिंच सोडा घेतलेला आहे आणि तो आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता सोडा यामध्ये ॲक्टिवेट होण्यासाठी आपण यामध्ये 2 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि हाताच्या सहाय्याने पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा भज्याचं पीठ चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये भजी कुरकुरीत होण्यासाठी तेल गरम झालेलं आहे. यामध्ये 3 चमचे आपण तेल घालून घ्यायचं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तेल घातल्याने भजी एकदम कुरकुरीत होतात. तर बघा आता इथे तेल गरम झालेलं आहे. आता आपण मिरच्या पहिल्यांदा तळून घेऊया. मिरच्या चांगल्या तळून झालेल्या आहेत. आपण आता त्यांना काढून घेऊ. आणि बघा भजी तळण्यासाठी तेल जास्त गरम नको आणि जास्त थंडही नको, मीडियम तेल गरम पाहिजे आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण यामध्ये भजी टाकून घ्यायची आहेत. 2 बॅचमध्ये आपण भजी तळून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण यामध्ये भजी टाकून घेतलेले आहेत. आता 2 मिनिटांनी आपण याला पलटून घेणार आहोत. तर एकदम कमी गॅसवर भजी तळायची आहेत, जेणेकरून आतून भजी चांगले तळले जातात. आणि भजी तळत आल्यानंतर आपण गॅस थोडासा वाढवणार आहोत, जेणेकरून ते कुरकुरीत होतात. तर बघा आता याला आपण चांगलं पलटून घेऊया. आता आपले भजी चांगले तळत आले आहेत. आपण गॅस थोडासा वाढवायचा आहे. आता गॅस वाढवून बघा एकदम कुरकुरीत असे भजी तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झालेला आहे आणि दिसायलाही एकदम कुरकुरीत असे दिसत आहेत. तर हे अशा प्रकारे आपण चाळणीतून त्यातील सर्व तेल काढून घ्यायचं आहे आणि एका टिश्यू पेपरवर आपण हे काढून घेणार आहोत, जेणेकरून एक्स्ट्रा ऑइल असेल ते निघून जाईल. बघा एकदम मस्त आणि कुरकुरीत असे भजी तयार झाले आहेत. दुसरे बॅचचेही भजी आपण अशा प्रकारेच तळून घेणार आहोत. तर अशा प्रकारेच आपण सर्व भजी तयार करून घेणार आहोत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड्स नातेवाईकांबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका.